भाई पाकिस्तानी हूँ। ओ भाई भागो। पैसा नहीं है मेरे पास। टेंशन मत लो, रुकने के लिए हम कर देंगे आपको, टेंशन मत लो। तो ये है भाई इंडियन में आपको आशी। ओके 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 या मजात मजा लाइफ मध्ये खूप जास्त मजा करा। प्यारे भाइयों और बहनों, दिल थाम के बैठिए क्योंकि आज मैं जाने वाला हूँ एक अलग दुनिया में, जो कि वहाँ पे पूरी सफ़ेद दुनिया है। लोगों ने बहुत बार देखा होगा हरियाली, बड़े बड़े पहाड़, लेकिन यहाँ पे पूरे यो पहाड़ ये है पूरे बर्फ़ के। चलिए देखते हैं ये कौन सी जगह है, और चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करना मत भूलना। लेट्स गो ब्रो। गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH41 रायडर, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला माहिती आहे, मी काल रात्रीच्या भावानं मी चिशूमध्ये येऊन एका हॉटेलमध्ये थांबलेलो। हे ते हॉटेल आहे, असं काहीतरी बाहेर इतकं खतरनाक बरं पडला का नाही। सकाळी एडिटिंग करायची त्यासाठी मोबाईलवर चार्जिंगला इकडं आज तिसरा दिवस इकडे लाईट नाही ते काढण्याची सायकल मी खाली उभा केली। म्हणजे मला 8-8:30 वाजता मला निघायचं इथनं, आंघोळीला पाणी बिणी इथं काहीच लागणार नाही मला आज केलॉंगच्या थोडं पाठीमागं जायचं आहे, नाहीतर केलॉंगमध्ये तर मला आज पोचायला लागेल, कारण की केलॉंगशिवाय नंतर कुठं थांबायला जागा नाही मला। तर केलॉंग इथनं किती 32 किलोमीटर आहे, तर इथनं 32 किलोमीटर मी जाऊ शकेल मला वाटतं। या रस्ता आहे ना तो प्लेन उतार आहे। आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला पुढे सांगतो। मला व्हिडिओ एडिटिंग करून घ्यायचं आहे। काल दिवसभरचा व्हिडिओ मी एडिटिंग केलेला नाही, काय नाही। सामान काही तर ठेवलेलं आहे, काही सामान तेव्हा तिकडे पण ठेवलेलं आहे। बाहेर एकदम खतरनाकमध्ये बर्फ आहे, मी इथं आहे। चला मी व्हिडिओ एडिटिंग करून घेतो, नंतर तुम्हाला भेटतो। ते पॉवर बँकलाच मोबाईल चार्जिंग लावला आहे इथं काय नसल्यामुळे, त्यामुळे मी 2 पॉवर बँक कधी पण संग ठेवतो, ते आपल्या अडचणीमध्ये कुठे पण कामाला तिथं। 8:40 आणि आताच एक ब्लॉग एडिटिंग झाला आहे, 2% सेव्ह झाला आहे मोबाईलमध्ये। सेव्ह व्हायला लई जास्त वेळ लागतोय, तर आता 10 मिनटं ह्याला आतमध्ये यायला लागतील। मी तर एक मस्त असं थंबनेल तयार करतो, म्हणजे आजचं काम एकदम ओकेमध्ये चिलमध्ये होऊन जाईल। म्हणजे काय आहे ना, मी आज ह्याला शेड्यूलला लावून टाकायला रिकामा आजवर ह्याला अपलोड लावतो। आणि ऊन एकदम भारी पडलं आहे बघा, बाहेर ऊन पडलं आहे। मी अजून गादीच आहे, अजून उठली नाही। रात्रीच्याला इतकी थंड होती का नाही, ही पांघरून घेतल्यानंतर ही मोठी गादी पांघरून घेतली तेव्हा कुठं थंड थांबली नाही, तर तरी पण माझं चालूच होतं माझं। तरी पण मला निघायचं आहे, मला उशीर बी भरपूर झाला आहे, पण मी माझं काम नाही सोडू शकत। काम इज इम्पॉर्टंट, इज लाईफ इज जर्नी। ओ ओ ओ ये ओके ब्रो, चेकआउट करो ये सीन है सुबह सुबह का बाहर का कुछ इस तरह से, एकदम पांढरा फेक झालं। मला वाटतं आज मला गॉगल लावायला लागेल, लई भारी वाटतंय हो। आणि समोर तिकडे जायचं, ही बघा इकडे माणसं आहे ती, असं काहीतरी हॉटेल आहे बघा माझं, मोठं हॉटेल एकदम वरती रूम घेतलेलं आहे बघा, कसं दिसतं एकदम पांढरी चमकते उन्हात, लक 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 शादीचा पादरचे। चला सायकलीवर थोडं सामान टाकलेलं आहे एकदम मस्त, मध्ये थोडं नॉर्मल टाकलेलं आहे, नंतर ना बाकी सामान थोडं वर आहे, जी की माझे पाणी इथलं माउंट आहे। बाकी ती वर रूम मध्ये ठेवलं आहे, ह्यांना म्हणतो आंघोळीला पाणी द्या, भाई मिल जाय पाणी नाही पाय का? चलो ठीक आहे, आंघोळीला पाणी मिळणार नाही तर असं ते काही अडचण नाही, पुढे जाऊन बघू कुठंतरी। आता बाकी समजा सामान आणतो वरनं, आणि मला पुढं निघायचं बघू द्या लवकरात लवकर, कारण की उशीर लय झाला आहे, 9 वाजले त्या। नाश्ते के लिए का होगा, पराठा होगा? ठीक है, एक पराठा कर देना केरल राज्य जैसा, और थोड़ा गर्म पानी मिल जाएगा मेरे को थोड़ा मुँह धोना था, ब्रश करना था। एक बॉटल में देना, मैं आपको बॉटल दूंगा जिसमें पानी गर्म भी रहेगा, पीने के लिए हेल्प आएगा। तर असं इकडे गरम पाणी प्यायला लागतं, गरम पाणी समजा गोष्टी घ्यायला लागते त्या। हे कळल्या माणसांची अवस्था, खूप अच्छी लगता है। बहुत अच्छा है। कुछ काम धाम नहीं है, बस घर में बैठो खाओ पियो। बहुत खुश रहता है ठंडी में। तर आपला आलू का पराठा एकदम मस्त मध्ये आलेला आहे, आता मस्त खातो आणि मग नंतर ना पुढे निघतो, कारण की भूक लय भयंकर लागली। काल रात्री पण आलू का पराठा खाऊन झोपलेलो, आता पण आलू का पराठा। हर हर महादेव, आई अंबाईच्या नावानं चांगलं सुखमय प्रवास होणारा आजचा खूप जास्त निघलेलो प्रवासाला सुरुवात झाली आहे। स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन खतरनाकशा ह्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये। तर जसं तुम्ही बघताय साईडला BRO टीमचं ऑफिस आहे, ते जे रस्त्याची देखरेख करते तिकडल्या भागामध्ये, आणि हे रस्ता आहे ज्याचा सरळ आता आपण चिशूमध्ये आहे। चिशू हां वा, JCBच्या वर पण बरं, पण JCBच्या खाली बरं आहे। बापरे काय नजारा दिसतंय रे पोट्या,
आयो लाहौल में आपका स्वागत है. चलो चलते हैं. लाहौल स्पिती मध्ये गणेश भाऊने एंट्री हाणलेली आहे. म्हणजे नक्कीच काय रे भावांनो वाटतंय. अरे स्वर्ग आहे रही. तुम्ही का रे येत नाही इकडे मला सांगून द्या. काय येत नाही तुम्हाला काय होतंय रे नेमकं. हां बास करा ना ती कामं धंदा. या इकडे जरा थोडं बघा ही. त्या तिथं जे आहे ना तेव्हा तिथनं त्या वॉटरफॉलकडे जायला रस्ता आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे तिथं जी तुम्हाला समजा जी गाड्या गोड्या जी दिसते समजा तिथं म्हणजे हाय भावना ते जम्पिंग पॅराग्लायडिंग जी काय करते तेव्हा ती त्या तिथं समजा गोष्टी करते. तिथं गाड्या पण आहेत खेळणाऱ्या अशा. पण तिथं टेंट लावायला मला जागा नसेल त्यामुळे मी जायचं नाही. मला तिथं जायची इच्छा आहे कारण की नजरा बघितला का लेक कसं दिसतंय. लेक किती भारी माहीत नसा रोड जायला याला. ह्या गाड्या अशी येत जाते असं पूर्ण ह्या तळ्याला या हाणते त्यानंतर तिकडे नेऊन सोडते त्या. 400-500 रुपये काय घेतले वाईट नासा खाली जायला रस्ता आहे. वाईट नासा जायला रस्ता तिकडे खाली आणि तिकडे जाते तेव्हा. काय म्हणणं आहे जाऊ का नको मला तर काहीच कळलं नाही. जाऊ पण वाटतं नको पण वाटतंय पण पुढे जायला उशीर होतो नंतर नाही मला. ट्रैवलिंग तो कर रहे हो लेकिन ट्रैवलिंग करते समय ना आप ऐसी जगह पे टेंटिंग कैंपिंग करना अगर आप भूल चुके हो ना तो मेरे ख्याल से आप कैंपिंग नहीं कर रहे हो. आप ट्रैवलिंग नहीं कर रहे हो. तो मैंने डिसाइड कर लिया कि मैं यहाँ से आधे किलोमीटर पीछे जाके वहाँ से मुड़ के ना वहाँ पे जाके टेंट लगाऊंगा और वहाँ पे रहूँगा आज की रात. तर चला जाऊ तिकडं आणि तिकडेच राहावं आजचे दिवस. कारण की माझं मन बदललं या. मी स्वतःला म्हणलं की का नाही तू जाऊ शकत का नाही राहू शकत. पहिलं तर राहत होतं आता काय झालं नाही राहायला. तर चल गणप्यात चल चिलमध्ये ड्रिल करायचं जाऊन मुक्काम करायचा रे. फायनली तुमचा गणेश भाऊ माघारी फिरून हे आता इथनं मला राईटला वळायचं आहे खाली. ओके वळलो. बघितलं ना तुमचा गणेश भाऊ किती मोकळ्या मनाचा माणूस आहे. ती ठरवलं की जाणार तिकडं. हां असंच आहे. ती पहिल्यापासून असंच आहे तुमचा भाऊ. आयो माझी मोरी मम्मी का देख तू. अरे काय राव भारी वाटतंय. आलो खाली म्हणलं का नाही खाली येणार आणि आलोच. कसं दिसतंय नादच नाही करायचा. झालं हे जी पानं खाली पडली झाडाची जी पानं खाली पडली ना तीच एक नंबर भारी वाटतं या. तिकडे जायचं मला तेव्हा तिकडे माणसं खेळती या. चला तिकडे जावा इथनं रस्त्यावरून सायकल साईडला इकडे आणलेली मी. आणि सिनेमॅटिक सीन कसं काय वाटलं मला कमेंट करून सांगितलंच पाहिजे. सिनेमॅटिक कसं काय वाटलं नक्की सांगा कमेंट करून. आणि चला पुढे जाऊ आता. तिकडं वरून आलो होतो का तेव्हा तिथनं असं चालू इकडं असं तिकडं हिथं आलो आता. आणि ती जी बघितलं होतं ना ती गाड्या ही समजा बघा ही लाईनमध्ये गाडी लागली ते तेव्हा तिकडल्या साईडला ते जम्पिंग तिकडं आहे. आणि तेव्हा ती वॉटरफॉल तिकडल्या साईडला आलो या. भारी वाटतं तसं गार लागा नाही साईडला कारण की ऊन खतरनाकमध्ये पडलं त्यामुळे काय गार लागा नाही. बाकीचे बघू समजा गोष्टी थांबायचं प्लॅनिंग व्हायचं नाही कारण की ते थांबायला परमिशन नाही असं मला वाटतं या. मी टेंट लावायला जागा हुडकतो की मला टेंट लावायला जागा चांगली कुठं मिळेल ती. कारण की मला अशी जागा पाहिजे तिथं जास्त करून माणसं नसावी ती. आता हिकडलं माझ्या पाठीमागं जर इकडे बघितलं तुम्ही तर हिकडल्या साईडला पूर्णपणे ही माणसांची थांबायची म्हणजे जागा आहे. म्हणजे इकडं हाटीला आहे ती. हाटीला म्हणजे हाटीला असे भारी हाटीला नाही ती गाड्या आहेत अशा 4 चाकी गाड्या ॲम्ब्युलन्ससारख्या गाड्या आहेत त्यातमध्ये ह्यांची हाटीला आहेत. आणि संध्याकाळच्याला माणसं मध्ये घरी जाते ती मोजकी 7 ते 8 माणसं फक्त एवढ्या ठिकाणामध्ये असतील. ह्यांच्यापाशी मला थांबायचं आहे पण मला पब्लिकमध्ये थांबायचं नाही. मला एका ठिकाणी थांबायचं जेणेकरून मला रात्रीच्याला व्हिडिओ चांगला शूट करावा अशा ठिकाणी थांबायचं आहे. त्यामुळे मी बघतोय जागा. चला मी तुम्हाला जागा दाखवतो. मला तिकडे साईडला ही दिसतं नाही समजा पाणी इकडल्या साईडला तिकडल्या साईडला माणसं आहे ते तिकडे मला इथं बरं वाटतंय. त्यानंतर ना अजून इकडल्या वरल्या साईडला आहे ना तिकडं ते सरकारी खाजगीतलं आहे समजा ती सरकारीच आहे तिकडल्या भागात तिकडं नाही लावू शकत आपण नियमाचं उल्लंघन करायचं नाही. इकडल्या साईडला आपण कुठंतरी टेंट लावू शकतो या. बघू मी जागा बघतोय कुठंतरी मला टेंट मी इथनं निघायला लागलो या. इथनं निघायला लागलो मी
माहीत नाही मला पुढं जागा कुठं गवल मी कुठं थांबवलं मला नाही माहिती. तेव्हा असंच वरने जायचं आहे मला असं. तेव्हा ते पुढं गावात चिशू म्हणून ते पुढं गाव आहे, ते गावात निघालेलो आहे सध्याला. आता मी दुपारचीच 1:30 वाजलेली आणि मी इथनं निघायला लागलेलो आहे. 1 ते 2 तास मी थांबलो पूर्णपणे, पण मला बरं वाटत नाही त्यामुळं मी इथनं निघायला लागलो. म्हणजे करमत नाही, डोकं बंद पडल्यानं झालं आहे माझं, त्यामुळे मी निघतो बाबा. म्हणलं होतं का नाही मला करमत नाही, मी वर येणार नाही. ती बघा तेव्हा आलो, तेव्हा तिकडे होतं खाली, तेव्हा तिकडून खाल्लं असं तिकडून जाऊन हे इकडे आलो. चिशू गाव आहे, त्याला गावाकडे. हे चिशू लय गया, हे लय जास्त फेमस आहे. इथं माणसं येऊन लय फोटो काढते ती. आता आपल्याला त्या गावामध्ये जायचं, त्या गावात जायचं. त्या गावामध्ये गेल्यावर थोडंफार पेट पूजा करू, भुका लागले ते. लेट्स गो, टार्गेट रोड फोकस इन द गो. त्या वर्षीनं जरा थोडं जास्त डेव्हलप झालेलं आहे. गेल्या वर्षी होतो ना त्यावेळेस इतकं डेव्हलप नव्हतं, पण ह्या वर्षीनं बिल्डिंग आहे बघा, असल्या बिल्डिंग ही बनली तेव्हा बिल्डिंग तेव्हा होमस्टे ही खूप मोठं होमस्टे चालतं आहे. तेव्हा ती नवीन होमस्टे व्हायला लागले, म्हणजे भरपूर डेव्हलपमेंट झालं आहे. मी पुढल्या साईडला का नाही ज्यावेळेस गेल्या वर्षी आलतो नाही त्यावेळेस मी थांबलो होतो एका ठिकाणं, ते ठिकाण इथनं पुढल्या साईडला आहे तिकडं. ती जाऊन बघू ती कसं आहे तिथं, ती आहेच का तर आपण मोठं केलं आपण जाऊन बघू. असं लाईनीनं थोडं गाडी आहेत आणि ती माणसं पण आहे का ओळखीची, बघू आपण तिथं. चला जाऊ. आणि माझं समजा बोटं भेटले ती या वरून आलो होतो. इथं एक छोटं मला मामाचं हॉटेल दिसलं, इथं नाश्ता चहा थोडा पिलो आणि आता नंतर निघालो पुढं. गाडी बघितली किती बर्फात गेली इकडं आणि असं निघालो या. भारी वाटतंय जरा थोडं. आता निघालो पुढल्या साईडला, अजून एक 10-12 किलोमीटर नंतर ना आपण एका ठिकाणं मस्त असं स्टे करू. थंडी वाजायला सुरुवात व्हायला लागली. ऊन असं गेलं की अशी थंडी वाजते, भयंकर थंडी वाजते या. मी तर कॅमेराचा ब्रॅकनेसला कमी केला आहे, पाठीमागचं कारण 4 दिवस झालं लाईट नाही. बॅटरी जर कमी राहिला, एक बॅटरी संपली, दुसरी बॅटरी मग अशी टाकली या. बॅटरी जर उतरले ना नंतर लॅब चार्जिंग करण्यासाठी मनालीला जायला लागेल नंतर ना. अपने को यहाँ पे मिले भाई जी, आपका नाम? मेरा नाम श्याम आज़ाद जी भाई, यहाँ के ये जो है ना ये यहाँ के रिपोर्टर है, यहाँ के आसपास की न्यूज़ जितनी भी होती है ये डाल देते हैं. और इनके साथ थोड़ा बातचीत हुआ और ये अभी मेरा इन्होंने थोड़ा न्यूज़ भी लिया, अच्छा लगा. और इनका भी 15-16 किलोमीटर पे जो है ना इनका भी होटल है, आगे होम स्टे है. आपको मैं इनके पास आज मैं भी रुकने वाला हूँ. इन्होंने मुझे इनवाइट किया है तो बहुत अच्छा लगा और इनको प्रॉमिस भी मैंने किया है. तो देखते हैं, चलो आज तो पहुँच ही जाएंगे, आज पहुँच जाएंगे. हाँ अभी आपको चलिए. यहाँ से मुझे लगता है हार्डली आपको 1 घंटा लगेगा. 1 घंटा 1 घंटे में आप मेरे उसमें होंगे, बिल्कुल होमस्टे में होंगे. और आपको मैं अभी लोकेशन दे रहा हूँ. बिल्कुल. और आपकी वीडियो मैं ट्रैवल टुडे में चढ़ाऊँगा. ओके ठीक है. मैं खुद अभी नागपुर जाके आया पिछले दिनों में. इसी पिछले हफ्ते में मैं नागपुर था. अच्छा जी. तो 3 दिनों में नागपुर रह करके वहाँ भी बहुत लोगों से मिल के. कैसा लगा वहाँ पे आपको? बहुत बढ़िया, बहुत अच्छे. अच्छा. सेम है, सिमिलर. अच्छा. एक जैसा है. 10 ऑक्टोबरला मी आज बर्फ काढतो इकडं. अशी 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 ओ ही बघा हो का अशी. ओके 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 या 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 मजात मजा लाइफ में खूब जास्त मजा करा. बर्फ के साथ यहाँ के लोग बहुत ज़्यादा युद्ध करते हैं, तब जाके यहाँ के लोगों को थोड़ी बहुत गर्मी होती है. आंटी भी बर्फ़ हटा रही है. हाँ मस्त है, यहाँ के लोग बहुत अच्छा लग रहा है. और ये फावड़ा देखो, फावड़ा से बर्फ़ हटाने में काफ़ी दिक्कत होती है, फिर भी सब लोग हटाते एकदम मस्त में. चलो ओके. ओके तर हे रस्त्यानं असं तर मी इकडे पुढे निघालो होतो, पण इतक्यामध्ये ये भाई मेरे को बोले भाई यहाँ पे रुक जाओ. ओ भाई कैसे बनाएंगे? जीरा आलू जो होता है. हेलो भाई, नाम बताओ भाई. बस अनुपम राजपूत. और भाई दिल्ली. हाँ दिल्ली से आप? वाह. और देखो भाई मैं अभी रोड के साइड से उस तरफ से आ रहा था, भाई ने मेरे को बुला के ले लिया. भाई मेरे को बोला भाई आओ बैठो. मैं बोला मेरे को जाने के लिए देर हो रही है, क्योंकि हम भी है ना सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, हम भी है यूट्यूबर रह चुके हैं, तो भाई को तो बनता है बुलाना, क्योंकि ये भी ट्रेवलर है और ट्रेवल कर रहे हैं पूरे इंडिया को, तो बनता है कि. तो भाई मेरे को रुकने के लिए कुछ जगह हो जाएगा? बिल्कुल हो जाएगा भाई. यार मेरे पास पैसा नहीं है. क्या नहीं है? पैसा नहीं है मेरे पास. टेंशन मतलब, रुकने के लिए हम कर देंगे आपको, टेंशन मतलब. तो ये है भाई इंडियन. मैं हर बार बोलता हूँ कि ये आपने मतलब इंडियन लोग हैं. चाय पियो पहले, आप चाय पियो. आप भाई सुबह से भाई ये सुबह से कितनी मेरी 4थी-5वी चाय आहे. चहा तर मी तसं पियत नाही, पण आता भावानं मला बोलले म्हणले चहा तर प्यायला लागेल, पण असू द्या आपल्या इकडे कुछ मराठी. आम्ही मराठी कैसे सीखे? मला चहा प्यायला का? चाय प्याला खा. चहा प्यायला का? चहा पियो. आप भी पियो कैसे बोलेंगे? आप भी पियो. आप भी पियो. तुम्ही पण पिया. तुम भी पन पिया. ओके. तुम्ही पण पिया. जगह यहाँ पे रहने के लिए हम हैं.
कैसा मतलब? तो ये ऐसे मिलते हैं भाई, जो मतलब एकदम मस्त लगता है। खाना भी हो जाएगा, सोना भी हो जाएगा, सुबह नहा धो के जाइए। ओके भाई, तो ये है भाई अपने इंडियन के लोग जो हर तरफ कहीं पर भी मदद करेंगे। दिखाओ हाँ पाकिस्तानी हूँ। ओ भाई भागो। बम तो नहीं है। चाइनीज हूँ मैं, चाइनीज। भाई यहाँ पे सब अलग अलग तरह के लोग हैं। तर ओके भावांनो, आता लग मी एकदम खतरनाक सायकल थांबलेलो इथं माझी खाली सायकल आहे। हाय ब्रो, थैंक यू। भाई ने रुकने के लिए जगह दी, ये सब भाई का ही है। चलो आपको दिखाता हूँ अंदर से। ये देख लो, भाई ने मेरे को यहाँ पे रुकने के लिए जगह दी यार, मस्त लग रहा है। मतलब इतने अच्छे लोग मिलते हैं ना यार, मतलब हर एक चीज़ में अच्छे लोग मिलते हैं, मतलब अच्छा लगता है यार बहुत ज़्यादा। केला असू दे भावांनो, मेन गोष्ट काय सांगतो तुम्हाला, तुम्ही माणसाला फुडल्या किती गोड बोलता ना, हे महत्त्वाचं आहे। फुडल्या माणसाला ह्या परिस्थितीमध्ये जर गोड बोललं ना, तुम्ही त्या माणसाला स्वतःच बनवा आणि हिथं थांबा। कारण की हीच मेन गोष्ट ट्रॅव्हलिंगमध्ये, हिथं टेंट नाही लावू शकत, मरून जाईल टेंट लावलं तर बाहेर। इतकी बेकार परिस्थिती, इकडली थंडी लय आहे। त्यामुळे कसं या ट्रॅव्हलिंग करताना समजा जास्त मेन गोष्ट आहे की तुम्हाला फुडल्या माणसाला पटवायला जमलं पाहिजे, बोलायला जमलं पाहिजे। जसं जसं मी बोलतो, 1,500 रुपयाला रूम आहे, 1,500, 2,000, 700-800 रुपयाच्या खाली नाही रूम इकडं। तर त्यामुळे मी इकडं फुकटमध्ये राहिलो। तर ही मेन गोष्ट आहे, जी तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायचा ना, तुम्ही मस्त सबस्क्राईब करून घ्यायला लागेल, जेणेकरून अशाच गोष्टी करायला त्या। चला फायनली मला आज आंघोळ करायला भेटली। मी 2 मोठी 5-5 लिटरची पातेली 2 तापवली खाली जाऊन गपचूप आणि आंघोळी करून। मला खरंच लय भारी वाटतंय आता सध्या। आणि आता हा आपला असा बेड आहे एकदम मस्त मध्ये, एकदम भारी वाटतंय। आता मला चार्जिंग करायची, तर इकडे 3 दिवस झाला आज लाईट नाही, किती 3 दिवस झाला लाईट नाही। तर आता ह्यासाठी मला काय करायला लागेल सांगतो तुम्हाला। माझ्यापाशी 2 पॉवर बँक आहेत, एक पॉवर बँक आहे 27,000 mAh चा ना, त्यातमध्ये माझी किती चार्जिंग राहील सांगतो तुम्हाला, 2 काळे चार्जिंग आहे। म्हणजे मोबाईल फक्त माझा 50% त्याच्यावर होऊ शकतो या। दुसरा पॉवर बँक आहे ती आहे 15,000 mAh चा, त्याच्यावर माझा माईक चार्जिंग होईल, जेणेकरून माईक उद्या दिवसभर चालेल। म्हणजे उद्या जर मी कॅलॉंगमध्ये पोहोचलो ना, तर उद्या सिटी आहे पुढं मला एक मोठी सिटी, त्या सिटीमध्ये थांबून मी उद्याला समजा गोष्टी चार्जिंग करू शकतो, तिथनं पुढे मी निघू शकतो। ओके, असं काहीतरी आहे। तर बिहारी स्टाइल में खाना बना एकदम मस्त में खाने के लिए खाते हैं भाई के साथ, एकदम मस्त। भाई एक नंबर आहे रे, तसा एक नंबर आहे भाऊ। तर भावांनो, जेवण बिवण एकदम मस्त मस्त झालं आहे। आता मला फक्त झोपायचं आहे, खूप जास्त झोप लागलेली, पण त्याआधी मला 2 थंबनेल एडिटिंग करायचे आहे आज। व्हिडिओ एडिटिंग झालं आहे, नॉर्मल राहिला आहे, एवढा पार्ट फक्त एवढ्यात टाकायचं आहे आणि एडिटिंग करून सेव्ह करायला लावायचं, नंतर अपलोड करायचं आहे। कारण की 5G नेटवर्क आता आहे, 4 दिवसानंतर ना नेटवर्क नाही अजिबात काय नाही। त्यामुळे भावांनो, कसं काय वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनल करून टाका सबस्क्राईब। भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय। हरामध्ये जय भारत, हरामध्ये जय महाराष्ट्र।